बंधूंनो, आपल्याला ठावे असेलच, दक्षिण दिग्विजयात छत्रपती शिवाजी महाराजांनी समोत्ती पेरुमलच्या मंदिराचे मशिदीत झालेले रूपांतर पाहिले होते। त्याच वेळी त्यांनी अमात्य रघुनाथ पंतांना स्पष्ट आज्ञा केली होती, पंत या मशिदी पाडा व आपल्या देवतांची पुनर्स्थापना करा। आमचे मानदंड जिथे सुरक्षित नाहीत ते स्वराज्य आम्ही स्वराज्य म्हणावे तरी कसे। या पाठीमागे छत्रपतींनाही आदर्शांची पायमल्ली न करणारी राष्ट्र अस्मिता अभिप्रेत होती। गत इतिहासातून थोडे बाहेर पडू। 9 नोव्हेंबर 2019 काही दशके चाललेला राम जन्मभूमी वाद निर्णायकपणे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एकमुखाने संपुष्टात आणला। 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आल्या। इतिहासातील अप्रिय, हिंसक व दुराव्याच्या कथा आणि व्यथांना पूर्णविराम देऊन नवीन अध्याय सुरू करायची आता हीच वेळ। आधुनिक इहवादी शासन असणाऱ्या या राष्ट्रात कडवट धार्मिक वादही सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याद्वारे सर्वमान्य तोडग्यापर्यंत येतात, हे लक्षणीय आहे, विलक्षण आहे। या पुढील काळात हे उत्कृष्ट धर्मस्थळ शरीरतीरी उभं राहील आणि उदात्त धर्मचारण बंधुभावाचे एक प्रतीक जगासमोर उभे टाकेल अशी आशा करूया। या निवाड्यात आणखी एक सत्य बाहेर आले, त्याचीही दखल जाता जाता घ्यायला हवी। मुस्लिम समाजाच्या प्रातिनिधिक संस्थांनी सादर केलेला एकही पुरावा कोर्टाने ग्राह्य धरला नाही, हे सत्यही उजेडात आले। अर्थात पुरावे नव्हतेच हेच यातून सिद्ध झाले। त्याहून गंभीर बाब अशी की स्वातंत्र्योत्तर 70-72 वर्षाचा काळ ध्यानी घेतला तर हे कडवे सत्य तत्कालीन सरकारांनी व मुस्लिम संस्थांनी जाणीवपूर्वक वर येऊन दिले नाही आणि हिंदू समाजाला आपले मानदंड पुनःप्रस्थापित करण्यातच इतका काळ झुंजत ठेवले। दुर्दैव तर आहेच, पण ही अक्षम्य चूकही आहे। बंधूंनो, पुढच्या काही दिवसात संपूर्ण भारतात 22 जानेवारी 2024च्या दिवशी अयोध्या येथील रामलल्ला प्रतिष्ठापनाचे अक्षता निमंत्रण आपल्यापर्यंत पोहोचेल। चला, हा पवित्र दिवस आता महोत्सवी करूया। जय श्रीराम।